नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सारंग ओवीला घेऊन शाळेत निघालेला असतो आणि मग घाईतच असतो तो, कारण ओवीला म्हणत असतो की आज शाळेचा पहिला दिवस आहे, उशीर व्हायला नकोय, आपल्याला लवकर गेलं पाहिजे, तू आवरत नाहीये, तू उशीर करते, असं चाललेलं असतं. आणि मग ओवीला घेऊन येतो आणि गाडीमध्ये बसवतो. तेवढ्यातच धावत मोनिका आलेली असते. सारंग सारंग करत ती ओरडतच आलेली असते. तेव्हा मात्र सारंग म्हणतो, काय झालं मोनिका वहिनी? तेव्हा मोनिका म्हणते की अरे सारंग, काय झालं माहिती आहे का, माझी गाडी सर्व्हिसिंगला दिली आहे आणि दुसरी गाडी राजकुमार घेऊन जाणार आहेत, त्यामुळं तुझ्याबरोबरच आम्ही येतो. तेव्हा गाडीतच मागच्या बाजूला आता शुभ्रा आणि मोनिका बसलेले असतात. तेव्हा मात्र इकडे सारंग म्हणतो की ठीक आहे, आता फायनली ठीक आहे म्हणत सारंगने त्यांनाही गाडीत बसायला सांगितलेलं असतं. शुभ्रा मात्र रडत असते. मोनिका म्हणते अरे सारंग, एक प्रॉब्लेम झाला. तेव्हा सारंग म्हणतो काय झालं? तेव्हा मोनिका म्हणते अरे सारंग, गाडी म्हणजे माझे डॉक्युमेंट्स होते ना शुभ्राचे, जे तिचं बर्थ सर्टिफिकेट, मेडिकल सर्टिफिकेट, ते सगळं राहिले रे घरीच, ते आणावं लागेल. तेव्हा सारंग म्हणतो की ठीक आहे, घेऊन ये तुम्ही, मी थांबतो इथे. तेव्हा मात्र मोनिका म्हणते अरे सारंग नको, तुम्ही जा पुढे, उशीर होईल ना यांना, तू जा यांना घेऊन पुढे, मी बघते, मी घेऊन येते, पाठीमागून रिक्षाने येते, असं सांगू लागतो. तेव्हा मात्र सारंग म्हणतो की अहो वहिनी, काही हरकत नाही आहे. शुभ्रा मात्र रडायला सुरुवात करते, कारण शुभ्राला माहिती आहे की तिची मम्मा काय करू शकते, कोणत्या घराला जाऊ शकते आणि काय करू शकते, या सगळ्याच गोष्टींचा अंदाज आलेला असतो. तेव्हा मात्र इकडे मोनिका म्हणते अगं शुभ्रा, शांत हो जरा, मी येते म्हटलं ना तुला. पण शुभ्रा मात्र ऐकायलाच तयार नसते. शुभ्रा म्हणत असते नाही येणार आहे, तुम्हाला माहिती आहे. इकडे आता राजकुमार घाईघाईत निघालेला असतो आणि त्याच वेळेस तिथे तिलोत्तमा येते आणि म्हणते कुठे चाललेस तू राजकुमार, कळतंय का तुला मी काय विचारते? राजकुमारकडे उत्तर नसतं. तो म्हणतो अगं माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, एका व्यक्तीला भेटायला जायचं आहे बिझनेस संदर्भात. तिलोत्तमा म्हणते मला काय माहीत नाही आहे, आज चल, आज ऑफिसमध्ये ना आपली बोर्ड मीटिंग आहे आणि तुला तिथे यावं लागेल. तेव्हा राजकुमार म्हणतो की नाही, मला नाही यायचं तिथे, माझं काम आहे, मी ते करून येतो, तू मोनिकाला घेऊन जा. तेव्हा ती म्हणते अरे मोनिका शुभ्रासोबत स्कूलमध्ये गेली, आज काय ते पॅरेंट्स हे असतं ना, त्यासाठी ती गेली. आता हे ऐकल्यानंतर राजकुमार मात्र चिडतच असतो. तो म्हणतो बरोबर मोनिकाने गेम केलाय माझा. आता शेवटी सारंग इकडे शुभ्रा आणि ओवीला घेऊन शाळेत पोचलेला असतो, पण मोनिका काही आलेली नसते. सारंगला माहिती असतं की काय गोंधळ होणार आहे ते. तेव्हा मात्र इकडे राजकुमार आता तिलोत्तमाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे ओवी आणि अबीर दोघांची खूप इच्छा होती की त्या दोघांचंही ॲडमिशन एका स्कूलमध्ये असलं पाहिजे, आणि नेमकं दोघांनाही आल्या आल्या एकमेक समोर दिसतात. आणि ओवी मात्र जाम खुश होते. शुभ्राला तशीच सोडते आणि धावत अबीरकडे जाते आणि अबीरला म्हणू लागते अबीर, खरंच विठुरायाने ना माझी इच्छा ऐकलेली आहे. अबीर असं सांगतो तेव्हा ओवी सुद्धा सांगते बघ ना, मला खूप वाटत होतं की आपल्या दोघांचं ॲडमिशन इथेच झालं पाहिजे, आणि बघ आज आपल्या दोघांचं ॲडमिशन एका स्कूलमध्ये झालेलं आहे. तेव्हा दोघंही खूप खुश झालेले असतात आणि तेव्हा मात्र अबीर सांगत असतो हो, मीही तीच इच्छा व्यक्त केलेली होती आणि पूर्ण झाली. ओवी अबीरच्या कानात जाते. ही कोण विचारल्यानंतर ओवी मात्र अबीरच्या कानात सांगू लागते की ती खूप खडूस आहे, ती माझी बहीण आहे, तशी सख्खी बहीण नाही आहे, माझ्या काकांची मुलगी आहे, असं ती सांगते. शुभ्रा मात्र नागडोळे मुरडूनच तयार असते, स्वतःच्या चेहऱ्यावरचे ॲटिट्यूड दाखवायला अगदी आईबापासारखाच. तेव्हा अबीर म्हणतो काळजी करू नको ओवी, मी आहे ना, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला काळजी करायची अजिबात गरज नाही आहे, मी आहे ना, मी बघून घेईल सगळं, असं तो सांगत असतो. तेव्हा तो म्हणतो की बघ, इकडे सारंग आणि त्याचबरोबर सावली समोरासमोर उभे असतात. सावली अबीरला जवळ घेते आणि त्याला समजू लागते की हे बघ अबीर, कोणताही गोंधळ घालायचा नाही, अजिबात भांडण करायचं नाही, मस्करी करायची नाही आहे, स्कूलमध्ये टीचरला त्रास द्यायचा नाही, असं सगळं सावलीचे इन्स्ट्रक्शन सुरू झालेले असतात. अबीर म्हणत असतो हो आई, नाही करणार मी सगळं. मग सावली अबीरच्या गालावर पप्पी घेते. ओवीला आता भलताच राग आलेला असतो. ओवी म्हणते की नाही, बघितलं ना बाबा हे सगळं काय झालं ते, बघितलं ना ओ, सावली टीचरने अबीरच्या गालाची पप्पी घेतली, तू काय केलंस रे, असं म्हणत आता इकडे सावलीला ती म्हणत असते की ओ सावली टीचर, मला पण, असं म्हणत तिने सावलीला विचारते. तेव्हा सावली म्हणते की ये बाळा. सावलीने तिला जवळ घेतलेलं असतं आणि तिच्या गालाची पप्पी घेऊ लागते. इकडे
आता अबीर आणि सावली जाताना अबीर म्हणत असतो की हे बघ आई, मगाशी जे आपलं ठरलंय ना ते झालंच पाहिजे हा. म्हणजे बघ, मी तुला तर सांगितलंय काय करायचं आहे ते, असं तो सांगून जात असतो. आणि मग सावली म्हणते की अबीर जा बरं तुम्ही दोघं, तुम्हाला उशीर होतोय कळत नाहीये का, किती लेट करताय तुम्ही दोघं, असं सावली सांगू लागते. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की जगन्नाथ सुद्धा तिथे असतात. जगन्नाथ सारंगला म्हणतात की सारंग, मला बोलायचं होतं तुझ्याशी, असं म्हटल्याबरोबर सारंग म्हणतो बोला ना, काय झालं. मग जगन्नाथ सांगू लागतात की जे काय घडलेलं आहे त्यामध्ये तुझी मदत केली खरंच खूप मोठी आहे. काल मी तुला भेटायला आलेलो होतो, तुला सोडवायला आलो होतो, पण तुझ्या आईने काही भेटू दिलेलं नाही. सारंग म्हणतो हे बघा, त्यांच्या वतीने फक्त मी माफीच मागू शकतो. मला माहिती आहे ते कसे आहेत आणि तुम्हालाही माहिती आहे, सोडून द्या. जगन्नाथ म्हणतो की हो, नको काळजी करू, मी सोडलाय त्यांचा विषय, असं जगन्नाथ स्वतःहून सांगतो. तेव्हा मात्र सारंग म्हणतो की हो, आणि जगन्नाथ आता सारंगला थँक्यू म्हणत असतो. आणि त्याच वेळी सारंग म्हणतो की एवढं काही गरज नाही आहे त्याची. आता सावली पुढे येते, त्याचबरोबर व्यंकटेश थँक्यू म्हणतो. सावली पुढे आलेली असते. सारंग थांबा असं सावली त्याला म्हणते. तेव्हा सारंग म्हणतो काय झालं. तेव्हा ती म्हणते थँक्यू म्हणायचं होतं. तेव्हा सारंग म्हणतो का नाही, काल जे केलेलं आहे त्यासाठी. तेव्हा सारंग म्हणतो काल जे मी काय केलेलं आहे ते फक्त आणि फक्त माझ्या मुलीसाठी केलंय. माझ्या मुलीचं जे गुरुकुल आहे ते बंद होऊ नये यासाठी केलंय. इकडे मोनिकाने आता त्या खंड्याला उचलून एका ठिकाणी आणलेलं आहे आणि तिच्या गुंडांना तिने कामाला लावलेलं असतं. तेव्हा मात्र मोनिका खंड्याला म्हणते, त्या खंड्याला म्हणते उठ रे बाबा उठ. तेव्हा तो माणूस म्हणतो की मॅडम मी खूप मोठी रिस्क घेतली आहे हॉस्पिटलमधून याला बाहेर काढायला. आता ह्याचं काय करायचं, कधी बँड वाजवायचं ते सांगा. त्यावरती खंड्या म्हणत असतो की नाही. इकडे मोनिका म्हणते की नाही आत्ताच नाही, त्याच्याकडची माहिती आहे ती माहिती मला मिळणं गरजेचं आहे. आणि एकदा का मला ती माहिती मिळाली म्हणजे सावलीचं मूल कुठे आहे, ते कोण आहे, कुणाकडे आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती मला एकदा का मिळाली की मग आपण याचा गेम वाजवायचा आहे, असं तिने ठरवलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता सारंग विचार करत असतो, कारण सारंगच्या ओवीचे कपडे बॅगेतून काढत असतो आणि त्या बॅगेमध्येच त्याला मोबाईल सापडतो. म्हणजेच तो मोबाईल जो रस्त्यात त्याला सापडलेला होता, खंड्याचा पडलेला होता, आणि तो मोबाईल आता सारंगकडे आलेला असतो. आणि सारंग म्हणतो की कोणाचा असेल हा मोबाईल, काय असेल हे सगळं, असं म्हणत सारंग विचार करत असतो. बघूया, चार्जिंग लागलं आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन मिळेल असं सारंगला वाटत असतं. सारंग तो फोन चार्जिंग लावतो. इकडे मोनिका म्हणते की काय आहे रे वटवट वटवट वटवट, कारण तो माणूस सांगत असतो की मॅडम याला मी कशा पद्धतीने आणले ते माझी मला माहिती, हॉस्पिटलमध्ये किती मोठी रिस्क होती, या सगळ्यातून बाहेर काढले त्याला. तेव्हा मोनिका म्हणते की कसं आहे, जेवढी रिस्क होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मी तुला पैसे देत आहे, असं म्हणत त्याला जवळ बोलवते. त्याच्या हातामध्ये पहिलं पैशांचं बंडल देते आणि त्यानंतर त्याला म्हणते की हे घे. त्यानंतर दुसरं बंडल त्याच्या हातामध्ये ठेवते आणि त्याला सांगू लागते की हे दुसरं घे. तेव्हा मात्र तो ते पैशांचे बंडल घेतो आणि मोनिका त्याला म्हणत असते की हे बघ, हे सगळं दिलंय ना तुला, हे फक्त आणि फक्त तुझं तोंड बंद करण्यासाठी दिलेलं आहे, आणि जे सगळं काय चाललंय ना तुझं ते कळलंय मला, असं म्हणत आता इकडे मोनिकाने ज्या पद्धतीने आता वाट लावलेली असते, म्हणजे तिने खंड्याकडून माहिती काढून खंड्याचा गेम करायचा ठरवलेला असतो. इकडे मात्र आता अबीर घरी आलेला असतो. आपल्या लाडक्या आईला तो सांगत असतो की काय झालंय, कशा पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत, हे सगळं तो सांगत असतो. आणि त्याच वेळी सावली म्हणत असते म्हणजे तू मस्ती केलीस, तुला सांगितलं होतं ना मारामारी वगैरे करायची नाही. तेव्हा मात्र अबीर म्हणतो की नाही गाई, तुझ्या मी गुड बॉय आहे ना, मग नाही केलेली मारामारी. अगं ओवीची बॉटल नेली होती ना एकाने, आणि मग मी तिला फक्त ती वॉटर बॉटल मिळवून दिलेली आहे. तेव्हा मात्र सावली म्हणत असते म्हणजे. तेव्हा तो म्हणतो की मी गोड बोलून माझ्या पद्धतीनं त्या मुलाला समजावलं आणि त्याच्या हातातून बॉटल घेऊन ओवीला दिली, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे अमृता आणि ओवी बोलत असतात. अमृता ओवीला म्हणत असते काय झालं ओवी बाळा. त्यावरती ओवीचं म्हणणं असतं अमृता काकू, जर आपल्याबरोबर कोणीतरी नाटक करत असेल, त्याचं नाटक आपल्याला उघडं पाडायचं असेल तर काय करायला पाहिजे.
त्यावरती अमृता तिला म्हणते, काय झालं नक्की, तू कशाबद्दल बोलतेस? त्यावरती तिचं असं म्हणणं असतं की नाही, मी तुला विचारते ग अमृता काकू, काय करायचं? तेव्हा ती म्हणते की त्यांच्या नाटकामध्ये आपण स्वतः सामील व्हायचं, आणि एकदा का आपण त्यांच्या नाटकामध्ये सामील झालो की मग त्यांचं नाटक उघडं पडायला वेळ लागत नाही. असं जेव्हा मोनिका अमृता तिला सांगते तेव्हा ओवी म्हणते, झालं, मला आयडिया मिळालेली आहे. असं म्हणत ओवी आता खुश झालेली असते आणि त्याच वेळी अमृता सुद्धा तिची मदत करते. त्यावर ओवी म्हणते की अमृता काकू, मला तुझा मोबाईल दे, मला अबीरला बोलायचंय. मग अबीरला फोन केला जातो आणि मग ओवी हे सगळं जे काय आहे ते अबीरला सांगू लागते. तेव्हा इकडे ओवीने सांगितलेलं ऐकत अबीर म्हणत असतो की बरोबर आहे, मग आता पुढचा प्लॅन काय करायचा, असं त्यांचं ठरलेलं असतं. आणि मग पुढचा प्लॅन दोघंही करायला सुरुवात करतात. दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं अबीर इकडे सावलीच्या मागं लागलेला असतो की आई लवकरात लवकर बनव ना ग, पुरणपोळी बनव. तेव्हा सावली म्हणते की चालेल, मी बनवते. आता सावलीने सुद्धा अबीरला शब्द दिलाय की ती पुरणपोळी बनवणार आहे. इकडे राजकुमार मात्र विचार करत असतो की अशी कोणती गोष्ट आहे जी माझ्यापासून लपवली जाते, मला कळत नाहीये. म्हणजे हे सगळेजण माझ्यापासून लपवत आहेत, याचा अर्थ सावली जिवंत आहे, असं आता राजकुमारच्या लक्षात आलेलं असतं. आणि राजकुमार म्हणतो की म्हणजे आता माझं ट्रम्प कार्ड मला वापरावं लागणार आहे. असं म्हणत राजकुमारने वेगळाच प्लॅन केलेला असतो. आणि इकडे ओवी म्हणत असते की बाबा पोचले मी. तेव्हा सारंग म्हणतो की एवढं लक्षात ठेव ओवी, तू जे काय करते ते मला कळणार नाही असं समजू नकोस, तुझा बाप आहे मी. असं म्हणत सारंगने ओवीला चांगलंच ऐकवलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.